Hello guys, did you know that the most powerful computer in the world is already inside your head? हो, मी आपल्या मेंदूबद्दलच बोलते. आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय? आपला मेंदू. तर चला आपण या मेंदूबद्दल जाणून घेऊ. तर मेंदू हा केंद्रीय मज्जासंस्थेचा प्रमुख अवयव आहे आणि शरीरातील सर्व ऐच्छिक किंवा अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण केंद्र, तसेच विचार करणे, स्मरणशक्ती, भावना, भाषा यासाठी तो जबाबदार असतो. प्रौढ व्यक्तींमध्ये हा गुंतागुंतीचा अवयव साधारण 1.4 किलो वजनाचा असतो आणि त्यामध्ये अब्जावधी चेतापेशी असतात. चला तर आपण मेंदूचे प्रमुख 3 भाग कोणते आहेत ना, मेंदूचे जे 3 प्रमुख भाग आहेत त्यापैकी सगळ्यात पहिला जो आहे हा आहे सेरेब्रुम. हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. तो उजव्या आणि डाव्या अशा 2 अर्धगोलांपासून बनलेला असतो. हे दोघं भाग कॉर्पस कॅलोसम नावाच्या संरचनेने जोडलेले असतात. तुम्ही इथे बघू शकतात सेरेब्रुम हा. जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो आहे सेरेबेलम. तो शरीराचा तोल राखणे आणि शरीराच्या हालचालींचा समन्वय साधणे हे याचे मुख्य कार्य आहे. आता आपण तिसरा भाग, मेंदूचा तिसरा महत्त्वाचा भाग आहे ब्रेनस्टेम. हा जो आहे तो श्वासोच्छवास, पचन यांसारख्या जीवनावश्यक क्रियांचे नियंत्रण ठेवतो. तुम्हाला जर अशीच अजून अवयवांबद्दल माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.